मित्रांनो, इथून जायला बघा वरती तुम्हाला दिसते बघा डोंगरात आहे, तर तिथं आपल्याला जायचं आहे. तर इथून शिड्याचं आपल्याला चढत जायचं आहे वरती. तर चला आपण बघूया, सुरुवात करूया आपण. मी तुम्हाला आई मुंब्रा देवी व गाडीवाला बाबा यांचे मुखदर्शन घडवण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून देवीचे दर्शन करा व आपल्या ज्या काही मनोकामना असतील त्या आपण पूर्ण करू शकता. मित्रांनो, हे तुम्ही शिक्के पाहू शकता. इथे गाडीवाला बाबा यांना नवस करू शकता. हे गाडीवाला बाबांचे मंदिर आहे. इथे गाडीवाला बाबा यांचे मंदिर आहे आणि मी ते या मंदिरात मुंब्रा देवी माता आणि गाडीवाला बाबा आणि साती आसरा यांचे दर्शन घेऊन थोडा मी आता आराम करत आहे. थोडा मी थकलेलो आहे. आणि तुम्ही इथं जे पाहू शकता की लोक भाविक इथं देवीचे दर्शन घेतात. कोण जेवण वगैरे करत आहेत आणि कोणी इथं विश्रांतीसुद्धा घेतो. आणि मुंब्रा देवीच्या बघा इथे दिसते तो मुंब्रा देवीवरून मी घेतलेला खालील परिसरातील हा नजारा तुम्हाला तुमच्या मनाला मन मोहून टाकणार आहे. इथं तलाव दिसतोय आणि गाडी येण्या जाण्याचा रस्ता दिसतोय. मग मोठमोठी घरे दिसत आहेत आणि रेल्वे मुख्य म्हणजे इथून येण्या जाण्यासाठी बघा रेल्वे दिसते. तो इथं नजारा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुमच्या मनाला मन मोहून टाकणारा नजारा आहे. हे जे दिसते ते तुम्हाला मुंब्रा खाडी आहे आणि रेल्वेची पटरी आहे. त्याच्या बाजूला बिल्डिंग आहेत आणि हे मुख्य मुंब्रा देवीचं दर्शन घेण्यासाठी बघा इथं मुंब्रा देवीचं मंदिर आहे. गाडीवाले बाबाचं मंदिर आहे. येथील वातावरण, देवीच्या मंदिरातील वातावरण हे एकदम थंड आणि शांत, मनाला शांती देणारं आहे. मित्रांनो, भाविक आपल्या इच्छेनुसार देवीच्या दर्शनासाठी फुलांचा हार, साडी चोळी, नारळ, फुले, पेढे, फळे घेऊन येतात. खरंच खूप छान अनुभव आहे. मनाला खूप शांती मिळाली. वर चढताना खूप दम लागतो, त्यामुळे पाय खूप भरून येतात. उतरताना एवढे काय वाटणार नाही, तरीही सावध राहिलेले बरे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, प्लॅस्टिक किंवा कचरा कुठेही टाकू नका व परिसर खराब करू नका.